सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ। तर आज आहे आपलं हरतालिका पूजन आणि हे पूजन मी कसं केलं आहे तर चला पाहूया। इथे नेहमीप्रमाणे आपल्या सर्व पूजेची मी तयारी करून घेतलेली आहे। पानं, फुलं, वाळू, फळं जे काही आपल्याला लागतंय ते मी आणून ठेवलेलं आहे। कारण आपण एकदा पूजेला बसलो ना तर सारखं मग हे राहिलं ते राहिलं म्हणून सारखं उठावं लागतं आणि आपलं लक्ष पूजेत अजिबात नाही राहत। त्यामुळे मग मी शक्यतो सगळं साहित्य घेऊनच ठेवते माझ्याकडे। तरीही काही एका दुसरं लागलं तर कोणी असेल तर आवाज येतो, नाहीतर एकटी असेल तर आपल्याला नाविलाजाने उठावंच लागतं। पण शक्यतो आपण सर्व सामानना जवळ आणूनच ठेवावं, कारण आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या पूजेमध्ये राहावं, ना की इकडे तिकडे सामान राहिलं वगैरे अशासाठी। तर इथं मी पूजेची सुरुवात केलेली आहे। छान असं स्वस्तिक चौरंग खाली काढून घेतलं आणि मस्त चौरंग मांडला, त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंथरलं आणि दीप प्रज्वलनाने आपली पूजा सुरू झाली। कोणतीही पूजा करण्याच्या आधी दीप प्रज्वलनच करून घ्यायचं असतं आपण। त्यानंतर मी अग्निदेवाची पूजा केली आणि मग गणपती बाप्पांच्या अभिषेकाला सुरुवात केली। कोणतीही पूजा करण्याआधी आपल्या विघ्नहर्त्यांची स्थापना ही खूपच आवश्यक असते, कारण हेच आपली पूजा पूर्ण निर्विघ्नपणे पार पाडतात आणि त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला भेटतं। आपले विघ्नहर्ता हे आपल्या पूजेमध्ये कोणतंच विघ्न येऊ देत नाहीत। तर इथे मी छान अशी भगवान गणपती बाप्पांची मस्त पूजा करून घेतली। पंचोपचार त्यांची पूजा झाल्यानंतर मग मी वाळूचं छानपैकी शिवलिंग काढलं आणि पार्वती देवीची त्यांच्या शेजारी डाव्या साईडला स्थापना केली। हरतालिका हे महिलांसाठी आणि कुमारिकासाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे। हरतालिका हे व्रत भारतभर केले जाते। पार्वतीसारखाच आपलाही चांगला सुसंस्कारित नवरा मिळावा म्हणून संपूर्ण भारतभर कुमारिका हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते। या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी या मातीच्या मूर्तीचं पूजन केले जाते। हरतालिका व्रत कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे। शिव पार्वती म्हणजेच उमा महेश्वर हे संपूर्ण विश्वाचे माता पिता म्हणून ओळखले जातात। स्त्री तत्व आणि पुरुष तत्व याच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे, म्हणूनच या तत्वाचे पूजन केले जाते। निसर्गासोबत जवळीक साधून जीवन समृद्ध करण्याकरता हे व्रत फारच महत्त्वपूर्ण आहे। पूजाविधी वाळूचे शिवलिंग करून हे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे। संकल्प 16 उपचार पूजन, सौभाग्य अलंकार अर्पण, नैवेद्य, आरती व कथावाचन असे या व्रताचे स्वरूप आहे। महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात महिला आणि देवीची आराधना करतात। दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो। या सेवेच्या सामे ते प्रीत्यर्थ दान करावे असा प्रघात आहे। अन्नदान करून माता पार्वती आणि शिवाचे तथा स्वामी महाराजांचे आशीर्वाद हे आपल्या जीवनात सुख समृद्धी निर्माण करतात। तर इथे माझी वाळूने शिवशंकर आणि माता पार्वतीची स्थापना झालेली आहे। जशी आमच्या गावाकडे पूजा मांडतात तशी मी इथे मांडलेली आहे आणि मी शिवशंकरांना छान असं भस्म लावून घेतलं आणि चंदन लावून घेतलं। आणि माता पार्वतीची पूजा करताना आपल्याला प्रार्थना करायची आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ही पार्वती देवीची स्तुती आहे आणि ही आपल्याला करायची आहे। त्यानंतर इथे मी भगवान शंकरांना मस्त असे पानं फुलं वाहून घेत आहे, कारण पार्वती मातेने जेव्हा भगवान शंकरांची पूजा केली होती तेव्हा असं म्हणतात की जे पानं फुलं भेटेल तसं तिने ते पूजा केलेली होती। तर जेमतेम आपण 16 तरी पानं फुलांनी पूजा करायला पाहिजे, पण प्रत्येकाला भेटतातच असं नाही। तर मला इथे 11 पानं फुलं भेटली होती तर मी त्याने केली। आपल्याला 5 जरी भेटली तरीही आपण ती पूजा केली तरी चालते। बस आपल्या मनात भाव पाहिजे, असं नाही की 16च पाहिजे, पण 16 भेटली तर अतिउत्तम। तर मी इथे सर्व पाने फुले वाहून भगवान शिवशंकरांची पूजा करून घेतली। त्यांना छान पांढरे पुष्प वाहिले आणि माझ्याकडे गुलाबाचंही फुल होतं तेही वाहिलं। आणि त्यानंतर मग मी माता पार्वतीची पूजा केली, तिला हळदी कुंकू वाहिलं। शिवशंकरांना मी भस्म आणि चंदन लावलं होतं। पार्वती मातेला मी हळदी कुंकू लावलं, वस्त्रमाळा वाहिल्या, अक्षता वाहिल्या, फुलं वाहिली आणि अशी छानपैकी त्यांची पंचोपचारे पूजा केली आणि देवी आईला आवडतं म्हणून लाल फुलही अर्पण केलं। तर इथं
छान अशी माझी पूजा करून झाली भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची. आणि इथं आमच्याकडे एक विडाही ठेवतात. काही ठिकाणी 5 विडे ठेवायची पद्धत आहे, पण आमच्या गावाकडे एकच विडा ठेवतात. जशी आमची पारंपरिक पद्धत आहे तशी ही पूजा मी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर संपूर्ण पूजा मी छानपैकी करून घेतली. भगवान शंकराने देवी आईला धूप दीप ओवाळून घेतला. आणि त्यानंतर मी पार्वती देवीची ओटी भरली. ओटी मी साधीच भरली होती. जे काही आपल्याकडे घरात मुबलक सामान असेल त्याच्याने आपण ओटी भरायची आहे, पण पार्वती देवीची ओटी आपण नक्की भरायची. तर मी इथे ब्लाऊज पीस आणि सौभाग्याचा अलंकार म्हणून हिरव्या बांगड्या घेतल्या होत्या आणि सुपारी वगैरे असं जे काही आपलं ओटीचं सामान असतं ते थोडंसं घेतलं होतं. आणि मी साधीच पूजा करून ओटी भरली. त्यानंतर मी हरतालिकेची आरती घेतली. जय देवी जय हरतालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके, जय देवी अशी आरती घेतली. आणि त्यानंतर बघा ही अशी छान आपली सुंदर पूजा मी केलेली आहे. छानशी आपली सुंदर आज हरतालिकेची पूजा झालेली आहे. जशी आमच्या गावाकडे आहे परंपरेनुसार पूजा करत आलेली आहे माझी आई सासूबाई, तसं मी ही पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही पूजा कशी वाटली मला नक्की सांगा. तर ही भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची जशी अखंड आणि आदर्श जोडी आहे तशीच सर्व सौभाग्यवती स्त्रींची आणि सर्व संसारिक जोडप्यांची जोडी असू देत हीच भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना. आणि सर्व कुमारिकांना त्यांच्या मनायोग्य वर प्राप्त व्हावा हीच प्रार्थना शिवशंकरांकडे. तर आजची पूजा कशी वाटली हे मला तुम्ही नक्की सांगा. आणि जर पूजा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.